पाणीपुरीची थाळी, रगडा, बटाटा, कांदा, कोथिंबीर, 0 नंबरची बारीक शेव, बुंदी, गोड पाणी, तिखट पाणी आणि पाणीपुरीचं पाणी, पुऱ्या. छान मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय करूयात. मी पांढरे वाटाणे भिजत घातलेले होते, ते आता कुकरमध्ये त्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. त्याच्यात मीठ आणि हळद टाकणार आहे. इथे मी चिंच आणि गूळ उकडत ठेवलेला आहे. ह्याची आपण आंबट गोड चटणी करणार आहोत. मी 15-20 मिनटं चिंच भिजत घातली होती. त्यानंतर एक 10 मिनटं हे पाण्यात उकळून घेणार आहे आणि नंतर थंड झाल्यावरती मिश्रण कुस्करून किंवा मिक्सरवरती काढून गाळून घेणार आहे. इथे मी तिखट पाण्यासाठी पुदिना घेतलेला आहे. जेवढा पुदिना घ्याल, समजा 1 वाटी पुदिना घेतला तर 2 वाट्या आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि आलं घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडा लसूण टाकला तरी हरकत नाही, पण जास्त लसूण आणि आलं टाकल्यामुळे तिखटपणा पण येतो आणि उग्रपणा पण येतो. त्यामुळे मी फक्त एवढंच साहित्य घालते. त्यानंतर इथे जिरे भाजून घेतलेलं आहे, साधं मीठ, चाट मसाला, जलजिरा पावडर आणि पाणीपुरी मसाला आहे. त्याचबरोबर हिंगसुद्धा टाकणार आहे, त्यामुळे पाणी पचायला थोडं हलकं होऊन जातं. यानंतर जेव्हा आपण हे सगळं मिक्सरवरती वाटून घेणार आहोत, त्यानंतर मिठाचा अंदाज घेऊन मी थोडंसं सेंधव मीठ पण टाकणार आहे, ज्याला काळं मीठ पण म्हणतात. तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकूयात, मिक्सरच्या भांड्यात, आणि वाटून घेऊयात. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी जिरे टाकते, त्यानंतर हिंग. आपल्याला हे सगळं एकत्र टाकून आणि यातले काही मसाले आपल्याला ठेवायचे आहेत, जे आपण रगडा करणार आहोत त्यातही हे मसाले टाकायचे आहेत. आणि तिखटपणी करताना थोडा अंदाज घेऊनच करायचं आहे. आपल्या घरात सगळ्यांना कसं आवडतं त्यानुसार आपण हे तिखटपणी करायचं आहे. आता आलं टाकते, हिरव्या मिरच्या. एवढं सगळं एकत्र मावणार नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामुळे अर्धे जिन्नस मी आत्ता टाकते आहे आणि अर्धे थोडंसं वाटून झाल्यानंतर परत एकदा टाकते आहे. तर आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात. आता हे थोडंसं जाडभरडं वाटून घेतलेलं आहे. उरलेलं जे काही साहित्य आहे ते मी परत ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकते आहे आणि आपण छान बारीकसर आता ह्याला वाटून घेऊयात. आता छान वाटून घेऊयात आणि तुम्हाला हवं असलं थोडंसं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही आहे, म्हणजे छान बारीक पेस्ट होईल. इथं मी जी मिक्सरला तिखट चटणी वाटली होती तर ती एका बाउलमध्ये काढलेली आहे स्टीलच्या, आणि त्याच्यात जवळजवळ 2 ते 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. मीठ टाकायचं राहिलं होतं, त्यामुळे मी साधं मीठ आणि पिंक सॉल्ट म्हणजे सेंधव मीठ हे असं दोन्ही टाकलेलं आहे. आणि आता आपण हे मिश्रण गाळून घेऊयात आणि गाळल्यानंतर मग टेस्ट घेऊन बघूयात, म्हणजे आपल्याला कळेल की काय कमी जास्त झालं आहे ते. हे गाळल्यामुळे काय होतं, जे कोथिंबीर आणि पुदिन्याचे वाटलेलं होतं तर ते वरती राहतं, प्लस जिरे पावडर आणि जे आपण वाटणात घेतलेलं होतं तर त्याची भरड जी असेल ती ह्या गाळणीत तशीच राहते, जेणे की आपलं पाणी अतिशय छान होतं. तर अशा पद्धतीने आपलं चटपटीत पाणी तयार आहे. तर तुम्ही जलजिरा पावडर घालून नक्की बघा. आता हे आपण टेस्ट करणार आहोत आणि मग बघणार आहोत. ह्याच्यात आपण थोडंसं लिंबू पिळूयात आणि थोडंसं सेंधव जे मीठ घेतलेलं होतं ते मी थोडंसं ॲड करते आहे. अदरवाईज माझ्या घरी जसं पाणी लागतं तसं हे पाणी झालेलं आहे. इथे आपला रगडा छान शिजलेला आहे. माझ्याकडे हा छोटा चमचा आहे, तर त्यानेच मी त्याला छान रगडून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास ह्याच्यात एक बटाटा उकडून घ्या. मी आधीच उकडून ठेवलेला होता, त्यामुळे मी रगड्यात बटाटा उकडताना घातलेला नाही आहे. काही जणांना रगडा आवडत नाही,
तर काही जणांना बटाटा आवडत नाही, त्यामुळे मग आपण करतानाच एकत्र शिजवायचं. अख्खा बटाटा टाकायचा आणि आता मीठ टाकते मी, त्यानंतर हळद आणि पाणी टाकणार आहे. थोडंसं हिंग पण मी टाकते, जेणे की हे पचायला हलकं होऊन जातं. तर ही हिंग पावडर पण मी टाकलेली आहे. आणि आता थोडा वेळ परत ह्याला शिजू देणार आहे, म्हणजे आपले हे हळद मीठ ह्या रगड्यात छान मिक्स होईल. तर गोड पाण्यासाठी मगाशी मी जे उकळत ठेवलेलं होतं त्यातून मी चिंच काढून घेतलेली आहे, ती मिक्सरवरती वाटून घेणार आहे. आणि याच पाण्यात आपण मीठ टाकणार आहोत, कारण गोडवा वाढेल. आणि त्याचबरोबर ही थोडीशी लाल मिरची पावडर आहे, ती मी ह्या चिंचेत वाटताना टाकणार आहे. हे वाटल्यानंतर पुन्हा त्यात थोडंसं पाणी टाकून ह्यात मिक्स करून घेणार आहे. चाळणीने चाळून घेणार आहे, गाळणीने गाळून घेणार आहे. तर आता आपण वाटून घेऊयात. आता हे तुम्ही बघा, मिक्सरवरती अतिशय छान पेस्ट झालेली आहे. ती मी आधीच्या पाण्यात मिक्स करणार आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून परत एकदा ते फिरवून घेणार आहे आणि नंतर हे मिश्रण छान गाळून घेणार आहे. इथे छान मिक्स केलेलं आहे चिंचेचं पाणी, जे आपण वाटून घेतलेलं होतं. आता छान मी गाळणीने गाळून घेते आणि ह्याच भांड्यात मी परत ते गरम करायला ठेवणार आहे. आता गरम कशासाठी करायचं, हे जे गोड पाणी आहे तर हेच पाणी तुम्ही भेळीला वापरू शकता आणि हे पाणी महिनाभर छान राहतं. फक्त वाटल्यानंतर आपण त्याला परत शिजवून घ्यायचं आहे, जेणे की ते खराब होणार नाही. मी अशा प्रकारचं पाणी तयार करून ठेवलेलं असतं, त्यामुळे ओली भेळ करायला किंवा पाणीपुरीचं पाणी करायला खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. तर ज्या भांड्यात आपण आधी उकळलेलं होतं त्याच भांड्यात मी परत हे गरम करायला ठेवणार आहे आणि त्याचा रंग पण नंतर बदलेल. इथे मी आता ते गोड पाणी गॅस चालू करून थोडंसं शिजवून घेणार आहे, जेणे की हे छान टिकेल. तर ह्याला छान उकळी येऊ देणार आहे. त्याच्यावरती नंतर फेस येतो, तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. आणि काचेच्या बरणीत, हवाबंद बरणीत तुम्ही जर ठेवलं फ्रीजमध्ये तर महिनाभर छान टिकतं हे गोड पाणी. इथे उकडलेला बटाटा कुस्करून घेतलेला आहे, त्यात चवीपुरतं मीठ, त्यानंतर थोडासा चाट मसाला. तुम्हाला हवं असल्यास तिखट टाकू शकता, पण मला ह्यात तिखट आवडत नाही. आणि तुम्हाला छान फ्लेवर हवा असेल या मसाल्यात तर जिरे भाजून त्याची पूड करून ती टाकायची आहे. त्याचबरोबर एक मिरची, लाल मिरची गॅसवरती भाजायची आणि ती पण ग्राइंड करून ह्याच्यात टाकायची. हा जो मसाला असतो ह्याला एकदम चटपटीत चव येते. आता तुम्ही हे जे गोड पाणी आपण करायला ठेवलेलं होतं, तुम्ही बघू शकता हा फेस आलेला आहे. तर हा जो फेस आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. हा आपल्या पाण्यात ठेवायचा नाही आहे. हे जसं साखरेला मळी येते तसंच इथे गुळावरती हे असं जमा होतं पांढरा फेस, तर तो आपण सगळा काढून टाकूयात. इथे रगडा देखील छान तयार झालेला आहे, तर तो आपण एका वाटीत काढून घेऊयात. आपण पाणीपुरीची थाळी तयार करतो, त्यामुळे आपण वाट्यांमध्ये ज्या ज्या गोष्टी आहे त्या काढून घेणार आहोत. तर मी हा रगडा आता वाटीत काढून घेते. जेव्हा आपण बाहेर पाणीपुरी खातो तेव्हा ते वरतून एक विशिष्ट मसाला टाकतात, तर तो तयार करण्यासाठी आपण घेणार आहोत काळं मीठ 1 चमचा, त्यानंतर चाट मसाला तर तो टाकलेला आहे साधारण अर्धा चमचा, जलजिरा पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर ह्या पाणीपुरी मसाला आहे, त्यानंतर लाल तिखट जे आहे साधंवालं ते टाकलेलं आहे. मीठ थोडंसं मी वाढवते. त्यानंतर ह्यातच आपण धणे जिरेची जी पूड आहे ती पण भाजून टाकणार आहोत.
आणि हा जो मसाला आहे तो आपल्या पाणीपुरीवरती आपण नंतर वरती टाकू शकतो. हा मसाला कुठल्याही चाटला छान लागतो. तर अशा पद्धतीने आपला हा मसाला छान तयार झालेला आहे. आता इथे पाणीपुरीची सगळी तयारी झालेली आहे. इथं मी पुऱ्या घेतलेल्या आहेत. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पुऱ्या कशा करायच्या हे सांगितलेलं आहे, पण ह्या रेडीमेड पुऱ्या आहेत. मगाशी जो सांगितलेला मसाला आहे पाणीपुरीवरती टाकण्यासाठी तो आहे. बुंदी घेतलेली आहे, 0 नंबरची शेव घेतलेली आहे, त्यानंतर हा बटाटा आहे, हा रगडा आहे. आता इथे ज्या 2 वाट्या आहेत, एका वाटीत मी तिखट पाणी टाकणार आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये आपण गोड पाणी घेणार आहे. तर आणि त्याच्याच खाली इथे कांदा चिरून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही पाणीपुरीची थाळी आपली डेकोरेट केलेली आहे. आता आपण एका प्रॉपर थाळीमध्ये हे सगळं ठेवून घेऊयात. तर सर्वप्रथम कांदा, त्यानंतर इथे बारीक शेव, त्यानंतर बुंदी, त्यानंतर इथे बटाटा या साईडला ठेवला तरी काही हरकत नाही आहे, रगडा आणि त्यानंतर तिखट पाणी, इथे गोड पाणी आणि बरोबर मध्यभागी आपण हा पाणीपुरीच्या पुऱ्या ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आपली पाणीपुरीची थाळी प्रेझेंट केलेली आहे. हा मसाला आहे जो साईडला देऊ शकता. याच पाणीपुरीच्या थाळीबरोबर आपण जर दही दिलं तर कोणाला SPD जर करायची असेल तर तो SPD पण करून खाऊ शकतो. तर आता मी एक पाणीपुरी करून दाखवणार आहे. तर पाणीपुरी कशी तयार करायची हा प्रत्येकाच्या आवडीचा भाग आहे. तर एका साईडनी पुरी फोडून घ्यायची आहे. तर आपण साधारण जसा पाणीपुरीच्या प्लेटमध्ये 5 ते 7 पुऱ्या असतात तसंच आपण ह्या प्लेटमध्ये त्या पुऱ्या ठेवून घेऊयात. आता हे व्हिडिओ तयार करायचा म्हणून मी एवढं साग्रसंगीत केलेलं आहे. एरवी जेव्हा पाणीपुरी तयार करते तेव्हा मी कांदा, बटाटा, त्याच्यानंतर बुंदी आणि बारीक शेव हे एकत्र करते जेणे की खायला सोपं जातं. तर इथे मी 7 पुऱ्या घेतलेल्या आहेत. ह्यात आपल्या आवडीनुसार आपण बटाटा टाकणार आहोत. काही जणांना रगडा आवडतो तर काही पुऱ्यांमध्ये आपण रगडा देखील टाकणार आहोत किंवा तुम्ही मिक्स पण करू शकता. मला स्वतःला रगडा टाकलेली पाणीपुरी अतिशय आवडते. तर एके ठिकाणी पाणीपुरीचं आपण रगडा देखील टाकतो आहोत. त्यानंतर कांदा ॲक्च्युली पाणीपुरीत नसतो, पण हल्ली सगळ्यांनाच कांदा आवडतो, त्यामुळे आपण पाणीपुरीत देखील ह्या कांदा टाकणार आहोत. तर कांदा टाकलेला आहे. त्यानंतर बुंदी तुम्ही तिखट पाण्यात टाकू शकता. मला स्वतःला ती सॉगी झालेली बुंदी आवडत नाही, त्यामुळे मी टाकत नाही. आणि आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक पुरी, आपण घरी खातोय त्यामुळे एक एक पुरी गोड पाणी, त्यानंतर इथे तिखट पाणी असं टाकून खाऊ शकता. काही जणांना तिखट पाणी जास्त आवडतं तर तुम्ही तसं टाका, किंवा जर प्लेट तयार करायची असेल तर तुम्ही प्रत्येक पाणीपुरीच्या पुरीत गोड पाणी टाका. आणि आपल्याला आपल्या घरी सगळ्यांना कसं आवडतं हे माहिती असतं, त्या पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि सगळ्यांना सर्व करत बसण्यापेक्षा प्रत्येकजण आपापल्या चॉईसनी घेतो, हेच घरी एकत्र खाण्याची मजा असते. तर हे तिखट पाणी आणि आता मस्त
आहे आपलं पाणीपुरी. ही आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. आता ह्याची जर शेवपुरी करायची असेल ह्याच पाणीपुरीची, तर जरा जास्त शेव आपण याच्यात टाकणार आहोत आणि कांदा देखील अतिशय जास्त टाकायचा आहे, जेणे की ही शेवपुरी होईल. अजूनही ह्यात शेव टाकायची आहे, त्यानंतर कांदा टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने सेम गोष्ट. आता ही झाली तुमची शेवपुरी तयार. ह्यावरतीच तुम्ही जर दही टाकलं, जे मी मगाशी दही घेतलेलं होतं, जर ते तुम्ही टाकलं, छान दही फेटून घ्यायचं, त्यात थोडीशी साखर आणि थोडंसं काळं मीठ टाकायचं आहे. आता मी कमी कमी टाकते कारण मी ॲक्च्युली जो मेनू केलेला आहे तो पाणीपुरीचा आहे, पण सेम व्हेरिएशननी तुम्ही इतरही गोष्टी करू शकता. आता ह्यावरतीच आपलं जे काही मगाशी आपण जो मसाला केलेला होता, सगळा मसाला मिक्स करून तो टाकायचा आहे. अजून तुम्हाला हवं असलंस ह्याच्यात तिखट पाणी आणि गोड पाणी टाकायचं आहे. आता आपण चव घेऊयात एका पाणीपुरीची. मी स्पूननी खाण्यापेक्षा हाताने खाऊन बघते. अतिशय योग्य झालेली आहे पाणीपुरी. आता ह्याचंच व्हेरिएशन रगडापुरी कसं करायचं ते पण बघूयात आपण.